हे पहा आता आपल्याला काढायचे होते बरं की झाड, हा काढून टाकायचे होते लगेच. हे झाड. हा हे पहा हे माल अच्छा. हा हे काढून टाकायचे झाड होते, याला असं माल आहे आता. म्हणजे अगदी पूर्ण फांदे वाकून गेले, हा म्हणजे फांदे सुद्धा उचलत नाही. फर्स्ट टाइम हे 7 वर्षात आता वाकायचं. हा हा याच्या आधी ना हा लगेच असे डागळाचे झाड राहायचे काड्यावर नुसती. हा हा म्हणजे ट्रीटमेंटच्या अगोदर तुम्हाला एवढं अशा पद्धतीचं उत्पादन नाही भेटलं. म्हणजे शक्यताच नव्हती राहिली तर, हा हा शक्यता शाश्वतीच नव्हती का आता आपलं मोसंबीत काही परवडन म्हणून. हा हा 7 वर्ष रान आपलं खालीच राहिलं सारखं समजून, हम्म. पडीत राहिलं सारखं समजून हे काढून टाकायचं. हा 7 वर्षाचं नुकसान डोक्यातून काढून टाकायचं. आणि आता इथं ऊस लावायचा विचार होता. अच्छा. हा, ऊस लावायचा. या वर्षी किती पैसे बनले? यावर्षी 4,11,000 मागच्या वर्षी किती बनले होते? फक्त 70,000. फक्त 70,000. 70,000. म्हणजे तुमचे 5-6 पट पैसे बनले. हा समाधानी का आता? एकदम समाधानी. बरं. आणि जे लोक झाडं काढतात त्यांना काय सांगता? झाडं काढू नये आता. हा जाधव सरांची ट्रीटमेंट सुरू करा. हा त्यांचा नंबर येतो त्या याला युट्यूबला. हा युट्यूबवरून नंबर घेऊन त्यांचा कॉन्टॅक्ट साधून झाडं काढू नका. चांगले दिवस आले झाडाला, आता झाडं सांभाळा. ओके. असं शेतकऱ्याला विनंती. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण गंगापूर तालुक्यामध्ये आहोत. सर्वप्रथम ज्या प्लॉटमध्ये उभं आहोत त्यांचा परिचय जाणून घेऊ. माझं नाव विठ्ठल भगवान पठाडे, राहणार वजर, जुने वजर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं. त्याच्यात फळं धरण्यासारखी झाडं किती आहेत आपले, म्हणजे समजा ज्याच्यावर फळ आहेत समजा चांगले? 450 पर्यंत चांगले झाडं. चांगले तब्येतीचे, चांगल्या तब्येतीचे झाड 450 पर्यंत. 50 गाशीचे तुटीचे झाड आहेत ते. बरं. आणि किती वर्षाची बाग आहे ही? आता 7वं वर्ष चालू. 7वं वर्ष. बरं. तर ह्या बागेची ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर काय बदल झाला झाडामध्ये? याच्यात खूप बदल झाला. डबल. कारण की डबल टिबल बदल झाला. त्यावेळेस तुमची ट्रीटमेंट घ्यायच्या आधी हा झाडं लगेच काढून टाकावं अशा कंडिशन मध्ये झाली. हा हा लगेच पिवळे आणि काड्या, हा. वाळेल काड्या त्याला, आणि डिंक्याचं प्रमाण हा हा सगळंच म्हणजे काढूनच टाकायच्या कंडिशन मध्ये झाली. पण तुमची माझी भेट झाली हा आणि तुम्ही सांगितलं याला आपण सुधरू, झाडं सुधरू म्हणले हा. फक्त यावर्षी झाडं क्लिअर करू नये. आणि मालाची नाही गॅरंटी देत म्हणे, हा. पण झाडं चांगली करू नये. बरोबर. पण मग यावर्षी माल पण चांगला आला. हा ट्रीटमेंटच्या आधी झाडं लगेच काढून टाकावं, सरळ ऊस लावून द्यावा असा विचार झाला. हा हा पण आमचे शिवराम भाऊ हा. आणि हरिभाऊ हा. हे ना दोघांनी सांगितलं, आम्ही डॉक्टर लावला म्हणे, तुला लावायचं का? म्हणलं लावू. हा. मग आहे म्हणे जाधव सर, त्यांचं मार्गदर्शन घेऊ. हम्म. मग तुमच्या मार्गदर्शनाला तुम्हाला व्हिजिटला आणलं हा. तर तुम्ही म्हणे याला आपण झाडं यावर्षी चांगले आणू म्हणून. हा. फक्त मालाचं नाही सांगत म्हणजे तुमचे झाडं एकदम गेले, हा. त्याच्यामुळे मालाचं नाही सांगत, हा. पण झाडं एकदा क्लिअर करून घेऊ. हा. पण यावर्षी झाडं पण चांगले झाले हा. आणि माल पण भरपूर. बरं. मागच्या वर्षी याच झाडाचे किती पैसे बनले होते? मागच्या वर्षी 70 ते 75,000. बरं. आणि ह्या वर्षी किती हजार? यावर्षी 4,11,000. 4 लाख. आपले झाडं घेणारे बागवान सुद्धा आपल्या सोबतच आहे. काय नाव भाई आपलं? इम्रान इम्रान सय्यद. किती मध्ये झाला हा सौदा? हा सौदा 4,11,000. 4,11,000 मध्ये झाला. बरं. आणि तुम्ही क्वालिटी बघितली? हो हो, कशी वाटली झाडांची एक क्वालिटी? नंबर क्वालिटी. फळांची क्वालिटी एकदम पातळ साल, चांबड्याचं एकदम क्वालिटी बाद नाही. बरं. आणि कुठं तुम्हाला असं मंगूचा डाग वगैरे नाही काही काहीच वाटलं नाही, का? काहीच नाही, हं? काहीच नाही. एक एकदम नंबर ओके quality. माल आहे. आणि साईज वगैरे कशी वाटली तुम्हाला? साईज बी चांगली. साईज बी चांगली आहे. हो हो, बरं. इतर भागामध्ये तुम्ही नाही जर- आज कसं माल असं मला क्वालिटी नाही. अच्छा अच्छा. साईज बी नाही, साईज अशी नाही झाली, एवढी साईज बी नाही. हां हां. बरं. आता तुमची म्हणजे आपली ट्रीटमेंट थोडी उशिरा चालू झाली. हा. स्टोरेज पिरियडला बी वेळ नाही मिळाला आपला. नाही मिळाली. तिथूनच अर्ध्यातून आपण चालू केलं. पण तिथून तुम्ही जे स्टार्ट केलं, मी जसं सांगेल त्या पद्धतीने तुम्ही करत गेले. हो हो, ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सांगू. बरोबर आहे. हे सगळं यांच्या मेहनतीचं फळ आहे. तुम्ही वेळेच्या वेळेला सांगितलं ते करत गेले. विशेष म्हणजे आपण इकडचे 5-6 गल्ले उपटून नाही टाकले, काढून टाकून उशीर लगेच झालं. म्हणजे आज या बागेत झाड नाही तसं नाही, दाखवण्यासारखं, नाही. असे झाड झाले ते. ज्या वेळेस सुरुवातीला जे झाडं होते, हा. तुम्हाला तुमची ट्रीटमेंट घ्यायच्या आधी हा तसं झाड राहिलेलंच नाही आता. हा हा म्हणजे
त्यावेळेस लयच खराबच कंडिशन झाली आता सांगायला बी दाखवायला बी झाड उपटून बी टाकले तुम्ही. उपटून टाकलेलं की उलट मी एवढं म्हणलो का अजून 5 गल्ल्या आपणच्या गल्लीत उभं आहे त्या बी उपटायच्या होत्या, या बी काढायच्या त्या काढायच्या होत्या. या गल्लीत उभा आहे का या सुद्धा म्हणजे त्यांना एवढं म्हटलं की जास्त झाडं सांभाळण्यापेक्षा कमी झाडं सांभाळा, पण त्याला चांगली ट्रीटमेंट करा, चांगलं व्यवस्थित मॅनेजमेंट करा, व्यवस्थित करा, झाडांमध्ये फार बदल होतो. आणि आज तुम्हाला तो नाही 1001% फरक झाला नाही. 1001. तुम्ही समाधानी का आता? एकदम समाधानी. बरोबर. आता जे इतर शेतकरी, आता तुम्ही तर झाडं समजा काही काढल्या गल्ल्या, जे इतर शेतकरी काढणार आहेत आता किंवा आता पुढच्या माल तुटल्यानंतर काढणार आहेत, त्यांना तुम्ही काय सांगता? त्यांना मी असं सांगेन की बाबा जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली झाडं काढू नका आता. आता आपल्याला इतके दिवस आपण खर्च केला, बरोबर, पण आता खर्च घ्यायचा वेळ आलेली आहे. आता झाडं काढू नका, सरांची ट्रीटमेंट घ्या आणि झाडं राहू द्या. आता जे आहे ते राहू द्या. आणि सरांची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर तुम्हाला सांगतो 100% झाडं सुधरते म्हणजे सुधरते. तुम्ही ट्रीटमेंट चालू करायच्या अगोदर व्हिडिओ बघत होते युट्यूबवर, तुम्ही मला ते पण सांगितलं, तो किस्सा केलं सांगा. ते असं केलं मी. आता तुमची माझी काही परिचय नाही. आता तुमचा नंबर यायचा, पण मी तुम्हाला फोन पण नाही लावला. फक्त तुमचे व्हिडिओ पाहायचो आणि स्टोरेजच्या फवारण्या मात्र तुमचे ते व्हिडिओ पाहून मी सुरू केलं तर लगेच. आणि त्याच्यावर 1 महिना 1.5 महिन्याने आपली भेट झाली. नाही तर मग हे फुटायची बी शक्यता नव्हती. पण ते व्हिडिओ पाहून का होत नाही, माझ्या 2-3 फवारण्या झालेल्या होत्या. तुमचे व्हिडिओ पाहून त्याच्या फवारण्या केल्या स्टोरेजच्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पूर्ण ट्रीटमेंटच चालू केली. हा, ट्रीटमेंट न घेण्यामागचं कारण काय होतं? आर्थिक अडचण. ती फीस होती. फीसचा बी एक किस्सा सांगितला होता. फीस 3000 रुपये फीस वाचायसाठी सरांचे व्हिडिओ पाहून मी ट्रीटमेंट चालू केली. पहिली गोष्ट मला असं वाटलं व्हिडिओ मध्ये नाही लागावं हे किस्सा, पण सरची फी होती 3000. म्हणलं आपल्याकडे तर 3000 नाही सरला द्या, मग आपण व्हिडिओ पाहूनच सुरू करू. आणि नंतर मग तुम्ही व्हिजिटला आले. व्हिजिटला आले तर लोक ते व्हिडिओ पाहूनच मी लगेच 5-6 गोण्या खत मारून बी ठेवलेलं होतं. आणि पाणी सोडायचं, झाडकुण्या काढायची तयारीत होती. पाणी सोडायचं, सर आले म्हणे आता या 5-6 गोण्या वायाला जाऊ द्या, पण पाणी आता द्यायचं नाही. मग पाणी बंद केलं तेव्हा हा माल लागला. नाही तर ते जर पाणी दिलं असतं तर ते आगारावर गेल्या असते त्या कुण्या. म्हणजे 70,000चे परत 70,000 झाले असते, 4,10,000 नसते. बरोबर. तर हा फक्त दिशा दाखवण्याचा हेतू राहतो. काही अडचण नाही. तुम्ही जे करता तेच मी करून घेतो, फक्त आपण वेगळ्या पद्धतीने करून घेतो, बाकी काही फरक नाही. आपण सरांच्याही बागेत गेलो होतो. सर आपल्या बागेत म्हणजे मागच्या वर्षी आपण तुमच्याही बागेत व्हिजिट केली होती, फक्त आपण ट्रीटमेंट नाही केली. तर आपल्या बागेत आज सध्या काय कंडिशन आहे? मालच नाही. आणि तुम्ही चालू केले समजा, तर एवढा फरक आहे. उलट तुमचे झाडं चांगले होते, यांच्या माझ्या झाडापेक्षा मागच्या वेळेस आम्ही तिकडे कमीत कमी 5-6 टन माल तोडला होता. आता 2-2.5 टन माल आहे त्यांच्या झाड. अच्छा. ट्रीटमेंट नसल्यामुळे आता भाऊच समजा भाऊच आहे दोघं, त्यांचं किती फरक आहे. आता हे यांचं उत्पन्न समजा 4,11,000, त्यांचं उत्पन्न किती धरला तर ते 40-50 हजारच्या बाग कुणी घेईन त्याला, याच्यावर कुणी व्यापारी घेणार नाही. बरोबर. म्हणजे लय फरक झाला, ट्रीटमेंटचा लय फरक झाला. बरोबर. तुमचं नाव एकदा सांगा, म्हणजे इतर जे शेतकरी आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. नंबर देऊ आपण. इम्रान सय्यद. तालुका कुठला आपला? तालुका गंगापूर. राहणार घोडे. बर, ठीक. आता तुम्ही समाधानी का? एकदम समाधानी. बरं. आता इथून पुढं तुम्ही सांगितलं ते होणार म्हणजे होणार. अच्छा. फक्त तुम्ही सांगायचं आज हे करा, ती करणार. हे जे झाड तुम्ही दाखवू लागले, हे झाड पहिले कसे होते? हे लगेच पिवळे पडलेले पूर्ण एकदम पिवळे झाड होते. हे बघा काड्या अजून पण आहे का तिथे. अच्छा. हे बघा अशा पद्धतीची काड्या होत्या. हा हा. काय एवढा माल म्हणजे खुश आहे ना आपण. हा हा हा. बरोबर. एकदम सुंदर क्वालिटीचा माल तुम्ही तयार केला. म्हणजे गेलेले झाड होते. हा हा. आता हे शाळाचा कोपरा तुम्हाला व्हिडिओ पर्यंत दाखवत येतो की नाही काय माहिती. हा हा. तुम्ही म्हणले ते शाळाच्या कोपऱ्यापर्यंत काढून घ्या म्हणजे. हा हा. हे झाड काढायचे होते आपल्याला. तिथं लोक काढायचे होते ना. हा. आता त्या 6 गाल्ल्या काढल्या हा. आणि अजून 6-7 गाल्ल्या या तुम्ही म्हणे काढून टाका. आणि ते झाड सुद्धा सुधारले. पण मग मी ठेवले तेवढे 6 काढल्या, 6-7 काढल्या आणि हे ठेवले.
ठेवले तर याचं असं डेव्हलप झाला आता हे. बरोबर आहे. एक नंबर क्वालिटी बनल्या. हा समजा हे काढायचे झाड होते. काढायचेच झाड होते लगे. हा हे बघ हा 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 माल आहे. म्हणजे फांदी सुद्धा उचलत नाही. आल्यामुळे हा. ना माल असं दिसत नाही. हा नाही तर जेव्हा असं फांदी उचलू आपण हा तेव्हा मग या फांद्या पूर्ण खाली येऊ लागल्या. माल असं आहे. हा बरोबर आहे. म्हणजे फांद्या उचलायला याच्या आधी कधी असं माल लागला होता का? नाही असं मालच नाही तो उघड तुरळक माल राहायचा असं पातळ 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 पातळ. हा हा एक गोणी भर बी माल निघत नव्हता एका झाडाला. आता सध्या किती माल निघतोय? आता तोड चालूच आहे. व्यापारी संघ बी बोलणं झालं ना हा हा तर 4 गोण्या हा 5 गोण्या असं माल निघू राहिला एका झाडाला. असं माल निघू राहिला. अच्छा बरोबर आहे. आता हे बघ हे असं झाड आहे ना आता हे लगेच गेले जमा होतं. हे पण पहा हा हे काय माल हे माल पहा बरोबर आहे. लयच लोड याला. असं आहे मग. बरोबर. म्हणजे पूर्ण आणि झाडं सुद्धा मिळाले तुमच्या. आता तर म्हणजे अशी भीती आहे की खाली जे टेकलेलं फळ आहे हा हे जर जास्त पाऊस चालला तर सडत एक काय काही रोग येतो काय त्याला तिची एक भीती वाटत होती. म्हणून मग बरोबर आहे. त्याला माल देऊन टाक. मग आज तोड चालू आहे समजा तुमची. चालू आहे लगेच थोडा आता सध्या. अच्छा हा. बरोबर. कोणतं झाड पहा तुम्ही हा हा असं काही नाही. कोणत्या झाडाला पहा तुम्ही माल भरपूर आहे जास्त. भरपूर माल आहे. हा. अच्छा मालाचा काहीच विषय नाही. तुम्ही समाधानी ना? एकदम समाधान. ओके ओके. सगळे वाकून गेले खाली.